ब्रेक नंतर स्वागत। माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे पवार का लागलेत असा सवाल मुश्रीफांनी केलाय। कागलमधून काल पवारांनी घाटगेंना उमेदवारी जाहीर करत मुश्रीफांवर टीका केली। यावर आता हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय। दरम्यान कागलमधून समरजित घाटगेंचा पराभव करून मी विजयी होईन असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय। आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं, तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली, त्यांना सत्ता दिली, सगळं काही दिलं, पण प्रसंग येतो संकट येतात, त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून भलत्याच्या मागं आमचे काही जुने सहकारी केले, ठीक आहे, त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये आपण केल्याशिवाय होणार नाही। समरजित घाटगे यांनी हाती तुतारी घेतलेली आहे आणि येत्या काळात तुमच्या विरोधात विधानसभेची ते तयारी करतायत, त्यांना त्यांच्या पक्षाकडून तिकीट सुद्धा मिळणार आहे। कशा पद्धतीने पाहताय कालच्या सगळ्या पक्षप्रवेशाकडे? गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि फार मोठ्या मताधिक्याने ते हरलेले होते। यावेळेला ते निवडणुकीत राहिलेले आहेत, फार मोठ्या मताधिक्याने हरतील आणि यावेळेला राजाविरुद्ध प्रजेचा विजय होईल। आणि पवारसाहेब ज्या वेळेला कागल आलेले त्यांनी प्रजेचा प्रचार केलेला आहे, राजाच्या विरोधी मतदान करायला सांगितले। कालही त्यांचं भाषणाचा ओघ तसाच होता, ते प्रजेला विजयी करण्यासाठी आले होते। मागच्या वेळी माझा कार्यक्रम झाला, मात्र यावेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीचा कार्यक्रम करायचा आहे असं समरजित घाटगे म्हणाले। आणि शरद पवार स्वतः 2 वेळा तुमच्या मतदारसंघामध्ये खास करून जात आहेत आणि ही सगळी ताकद पक्षाची समरजित घाटगे यांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न करतायत। तुम्ही म्हणालात की मुद्दाम होऊन हे केलं जात आहे, अल्पसंख्याक नेत्यांच्या मागे शरद पवार लागलेत। नाही, मला असं म्हणायचं होतं की साहेबांच्यामध्ये मला आश्चर्य अशासाठी वाटलं की सगळी वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे। असं असताना परवा जयंत पाटील साहेब 8-10 दिवसापूर्वी येऊन त्यांनी पक्षप्रवेश केला, सभा घेतली, पुन्हा स्वतः साहेब येत आहेत, म्हणून माझ्यासारख्या अल्पसंख्याक छोट्या कार्यकर्त्याच्या मागं एवढा का जोर लावतायत दोघं, याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं। पुढे जर्नलिस्ट योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।